शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा रिलेज कंपनीच्या फिप्लाम या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेत असताना अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, टाटा रॅलीज ही भारतातील कृषी क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे प्रोडक्ट अतिशय दमदार आहेत. तर आज आपण त्यांच्या नवीन कीटकनाशक फिप्लाम याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला फिप्लाम या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, टाटा कंपनीच्या फिप्लाम या कीटकनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये फिप्रोनिल 12.5% व लॅम्ब्डासायलोथ्रिन हे 5% आपल्याला झेडसी म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, फिप्लाम या कीटकनाशकाची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर फिप्रोनिल तर हे सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीत आपल्याला किडींवरती नियंत्रण देत असते. तसेच हे कीटकांच्या गाभा चॅनलवरती अटॅक करून त्यांच्या न्यूरोट्रान्समीटर म्हणजे चेतासंस्थेवरती परिणाम करते. त्यामुळे कीटकांना पॅरालिसिस होतो व त्या ठिकाणी कीटक मरण पावत असतात. त्याच पद्धतीत लॅम्ब्डासायलोथ्रिन तर हे सिंथेटिक पॅराथ्रॉइड IRAC गट क्रमांक 3A मधील कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे, जे कीटकांच्या नर्वस सिस्टीमला डॅमेज करते. त्यामुळे कीटकांना पॅरालिसिस होतो व कीटक त्या ठिकाणी मरण पावत असतात. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फिप्लामची फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे, त्यामुळे विविध प्रकारच्या किडींवरती आपल्याला नियंत्रण मिळत असते. त्याच पद्धतीने फवारणी केल्यावरती क्विक नॉकडाऊन ॲक्शन दाखवते, त्यामुळे त्वरित आपल्याला नियंत्रण किडींवरती मिळत असते. त्याच पद्धतीने हे फवारणी केल्यावरती चावणाऱ्या व शोषक किडींवरती आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने फिप्लामचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर कापूस, भात, टोमॅटो, मिरची अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण फिप्लाम या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, फिप्लामची फवारणी केल्यावरती आपल्याला कोणकोणत्या कीटकांवरती नियंत्रण मिळत असते, तर आपल्याला थ्रिप्स, मावा, तुडतुडे, खोडकिडा, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी तर अशा विविध प्रकारच्या किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देण्याचं काम फिप्लाम हे कीटकनाशक करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फिप्लामचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, जर आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण अर्धा मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. त्याच पद्धतीने एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 80 ते 100 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा जर कॉम्बिनेशनचा विचार केला तर हे झेडसी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते, म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन फॉर्म्युलेशनमध्ये येत असते. त्यामुळे मिक्स करत असताना आपण कॉम्बिनेशन घेताना कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसारच खात्री करूनच फवारणी करायची आहे. तसेच याचा जर आपण किमतीचा विचार केला तर याचं जे काही 160 मिलीचं पॅक आहे आपल्याला साधारणतः 450 ते 500 रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे व आपण याचा वापर चावणाऱ्या म्हणजेच अळी व रस शोषणाऱ्या म्हणजे थ्रिप्स, मावा, तुडतुडे या किडींवरती आपण नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या फिप्लाम या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.